अरे माऊलीला का लागलं रे नाम्याला पाणी सायाचं पाणी नव्हतं लागायला बाहेर यायले. हा नाम्या तगदे ठोकून गेलाय ना रे. एखादं कोणतंही काम करेल ना सरकच होते जायचं उलट होतच नाही. किती आडकाठी आणा पण सरकच होते याचं का. थांब याची गुंडी अटकूच ना आपण थांबतो आता. हो झाली थंडी. अडचणार आहे तटी ठेवलं तरी भाऊ पाणी काही बिघडलं नाही. पाणी लागलंच नामदेव भाऊले. कोणाचं किती बुरं पाहिलं की नाही बुरं होत नसते बरं आपलंच बुरं होत असती. बबन्यान माऊली दुसऱ्यासाठी किती गड्डा खणला तर आपणच त्या गड्ड्यात जाऊन पडतो बरं हे लक्षात ठेव जा तुम्ही. त्या माणसाचं बुरं पाहिलं देवानं त्याचं पाक असं केलं नशीब चमकवलं त्याचं डायरेक्ट 6 इंची पाणी लागले त्याले. या आता दाबून जाईल आता कोरपलीशी ना चांगली. बस रे पागला चुप बस. हा चुपच बस तुम्ही आता घ्या ना मग हिसकी आता जो कोरपलीन चांगली. मावशी जमलं लागलं पाणी तुले. अरे बाबू गंठन जी आता पेळे पाहिजेत आणि लागलं त्या बोरले. हा बापा पेळेच घेजो ना. बोरवाले भाऊ बोरवाले भाऊ. नामदेवराव हिंदीत बोला ना त्याला मराठी काय घ्याट समजत नाही काही. हो हिंदी बोला त्या बरोबर. अरे बोरवाले भाई बोला ना. केशिंग गिशिंग डालते नहीं इसमें क्या क्या ओ डाला नहीं तुमने. अरे भाई पहले डाल दिया ना मैंने केसिंग नहीं तो अभी तक तो बोर नीचे चला जाता. क्या यार तुम देखते नहीं कुछ बोल लेते रहे यार. पहले देखा करो ना. भाई तुम्हारे पास मोटर गिटर मिलती क्या. भैया हमारा काम सिर्फ बोर मारने का मोटर गिटर का कुछ नहीं अपना. बड़ा भाई पैसों का बोलो ना उनको क्या है तो. हाँ हिसाब कर लो अपना चलो. हाँ दूसरी जगह जाना ना अपने को बोर मारने को. ठीक है छोटे ठीक है तुम्हारे हो गए भाई 70,000 रुपये हो गए ये बोर के. तो पैसे लाओ जल्दी जान दो हमें. भाई मैंने खिसी में लाई नहीं पैसे. घर पे यार पैसे चलो घर पे देता मैं तुमको पैसे. यार घिसी पीटे काम करते तो तुमको मालूम नहीं क्या बोर है खेत में है लेके पैसे जाना पड़ता. हाँ अभी घर दिखा रहे हो तुम. क्या यार नहीं आती तो फिर हम बोर मारने को. ऐसा मत करो ना पैसा दे दो हमारा क्या है तो हो गया वो दे दो. अटकले गुंडी यायचे पैसे अटकले काय मला माहित होतं नाम्या किरून आहे रे. पैसे देतच नाही यायला तेच तो आता. नामदेव भाऊ पैसे नाही जाते बोरची द्यायले. देता का तू असतील तर दे ना संध्या इथून टाकेन तू ये. माझं काच भाई तुम्ही पापा काय तुमचं ते. अरे भाई खिसी में लाए नहीं पैसे घर को रह गए ना वो पैसे. लाना भूल गया मैं. क्यों नहीं भूले फिर खेत में आने का. है क्यों आए भाई. है पैसा दे दो भाई मेरा वो मेरे को मत बता क्या है तो. वो आदमी अपने को बोल ही रहा था कि आदमी पैसों के लिए गानता. हाँ ले चिकड़ है पैसा देता नहीं है ये आदमी. आपने वो मालूम पूरा नहीं भाई. तुम क्या बोले बड़े भाई जान दे छोटे कुछ नहीं करना पड़ता देगा आदमी पैसा. अभी देखो कैसा गांज रहा हो. तो मावशी पैसे देऊन टाकायला लावणं मावशी. हा काय हे लावलं नामदेव फोन कर शुभ काम झालं बा चांगलं झालं ना. 6 इंची पाणी लागलं आपल्याला चांगलं. हा तरी पैसे घालणं हे बरोबर आहे का. काव पैसे देऊन टाकान द्यायचे काऊन गणगण करून राहिले त्याले बिचारायले थांबून ठेवलं होती. बोरले पाणी बी लागलं बा आपल्या. हा काऊन कणकण करून राहिले घरी आता दारियात करून राहिले पैसे देऊन टाका ना पटकनी. या माणसाचा जीवचा पैसा सुटत नाही ना कोणाला द्यास नाही वाटत. देव भाई तुम्हारे पैसे लो बन जा पहले दे देते भाई तो इतना बोलना पड़ता क्या यार कुछ भी करते है तुम्हारे खेत में आती है दूर से आए वाह और तुम ऐसे करते बा पैसों के लिए घर पे दार पे ऐसा मत किया करो ना यार. हो ऐसा एक बार काम होता डबल काम नहीं होता बरं. द्या हो भाऊ जाऊ द्या आमच्या माणसाला तशी सवयीच आहे. आडूनच पाहिजे आमचा माणूस. पैसा गिसा सारच आहे पण कसं हातच अकडचा घेते माणूस लंबा तर सोडतच नाही. जाऊ द्या तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. जा बाबा मशीन घेऊन तुमची. बाबा तुमचे पैसे जा बाबा. ठीक आहे भाई आता मैं बघा चल ना शिवलाला सांगून आपण. अरे बाबा मी नाही शिवलाच्या घरी बा त्याची बायको मला खुशी खुशी पाहिजे बाबा. तू जायला लागलं असतं तू सांग बरं बाबा मी जातो बाबा. तुम्हाला समजत नाही काय. हा येले त्याले सगळे वारातून जाऊ देता काय. ते मशीन तटीच रोखली असती तर त्याचं पांदान वाजलं असतं ना. त्याची बोर नसती झाली ना. वरची मी त्याला जाऊच नसते दिलं पण कसं तो सरपंच होता ना ग्रामपंचायत मध्ये घरी घरी काम पडते ना आपलं. त्यानं आपलं नाकं दाबलं असतं ना मग आपलं कोणतंच काम होऊन नसतं दिलं त्यानं. म्हणून कसं त्याला नाम्याला जाऊ दिलं मी. त्या सरपंचाला मारणं होतं का बोर. हा आपण त्या सरपंचाचं असतं काही तर आपण आपल्या वावरातून जाऊ दिलं असतं. पण ते नाम्याचं होतं ना त्याला काऊन जाऊ दिलं तुम्ही ना. नाम्याचं आणि शांतीचं तर खुरबी नाही पाहिजे वावरात. एवढे बेरू आहेत ते दोघं बी. ते तर मा मस्तकातच बसेला. वरचे एवढे पाहून चालत नाही की गावातलं काम असते. कधी कधी कसं एक डोळ्या लावा लागते एक डोळ्या उघड्या लागते. पाहू ना आता पुढे. हा थांब ना जरा शांतता ठेवणं. आता पावसात कुठून जाते तर पाऊस ना मग गेलाय सांगू त्याले. तुम्ही तसेच म्हणता ना. पावसाळ्यात बी तुम्ही जाऊ देता ना. दरवर्षीचा कोरोना आहे तुमचा. मी जाऊ नाही देत त्याला जाऊ देता ना. आपल्या उरवून आपल्या वावरातून गाळून येते तो तरी तर तुम्ही काही म्हणत नाही. आता मोठे म्हणून राहिले मी जाऊ नाही देणार ते धमकणे टमकणे काही नाही. तुमच्या फक्त बड्या गोष्टी असतात. यंदा पाय जाऊ देतो का त्याला वावरातून. काय ना तू नाकेबंदीच करून टाकतो. मोठा खोडा आणून टाकतो त्या रस्त्यात. कशा जाते तर मग पाहतोच आपण जाईन तिकडून डबरातून मग टोंग्या गाऱ्यातून.
तुम्ही काहीच नाही करू शकत ना फक्त तुम्ही फोके मारत एक्सपर्ट आहे. बड्या बड्या बातन गांड खायला. आता असं आहे तुमचं काम. मावर विश्वास नाही काय? मावर विश्वास नाही का तुले? पाय तुले करून दाखवतो की नाही यंदा. पाय तो कसा जाते तो वावरातून पाहतोच ना. तो झाला तो समाधान झाला, तो साधूबा झाला. याले गाईले कोणालेच नाही जाऊ देत वावरातून. पाय ना तू यंदा सारेदा गेमच बसवतो मी. तुम्ही करसान ता म्हणेन बा मी. आता तर काही नाही. आता फक्त तुमच्या की नाही बड्या बड्या बातात फक्त मी अटी बसून फक्त माझं मोठ्या मोठ्या डेंगा मारा. न जाणं काहीच नाही तुमच्या जाणं. तुझं म्हणणं काय? काय म्हणणं काय तुझं? हा काय म्हणणं? कुराड घेऊन बसू काय तडीचा? तोडातोडी करू का? मारामाऱ्या करू काय? मग जातो जेलात. आता मग बेसन भाकर तडीचा तू खाई इथं पूर्ण या पोया. तू हे सट मी चाललो चिपवत. काहीच म्हणत नाही बाबा मी. तुमच्या जाणं तर भुजला पापड नाही फुटत ना. ते मलाच पहा लागेल आता काय करायचं आहे ते. मलाच पुढे व्हावं लागेल. त्याच्याशिवाय जमत नाही काही ते. शिवला काय रे माऊली? अरे बाबा शांत्या बोरले पाणी लागलं ना रगडा. ते बी डम लागलं असं भर वर उडलं ना रगडा पाणी. 6 इंची पाणी लागलं म्हणतात त्याले. 7ची मोटर चालली म्हणतात त्याची. अरे सायाचं यायला लागलं का रे पाणी? अरे सायाचा हाता नाही मागणार, हात पाय नाही जोडणार ना लेखाचा. आणि लागायला नव्हतं पाहिजे याले. जाऊ द्या ना. ते बोरची मशीन जाऊ द्या ना आपल्या वावरातून. झालं की नाही त्याचं भरलं आता? लागलं की त्याच्या वावरात पाणी? माझ्या माणसाला समजतच नाही ना. किती काही सांगा आपण या माणसाला पण डोक्यात उतरतच नाही ना या माणसाच्या काही. अरे बा आम्ही आश्चर्यचकित झालो. कसं काय लागलं बा पाणी? आपल्या जंगलात पाणी लागत पण नाम्याला पाणी लागलं बा. गड्या त्याला पाणी लागलं बा नाही मिळाले. सायाचं कोणतंही काम त्याचं सरकच होते. उलट होतच नाही. पण त्याचं पत्त पळतच नाही चालू. काय जादू आहे काय माहित बा साली त्या यादू. आपण किती उलट करा प्रयत्न करा पण उलट होतच नाही. त्याचं सरकच पत्त पडते. सायाचं काय काय जादू आहे त्या काय माहितलं का तो? काय मांजे आहे तो? ते मग पाहू ते उलट फुलट जर चालते बोर पाहू ना आपण. काय तुला दाखवतो ना. पाय ना कसं डम पाणी लागलं तरी त्याले तर चाल तुला दाखवतो. बस चाल माऊली चाल. चालतं का हो तू? जा तुम्हीच. मी नाही येत. तुम्हाला नाव आहे त्या बोरची. नको येऊ. चाल रे बा चाल माऊली चाल. भल्ली नवाई वाटून राहिली मानवऱ्याले. चालला मानवरा पानसटल्यावानी. त्या नाम्याची बोर पाहायले काही गरज आहे काय? आणि हे बिनबुडाचा गमिला आहे ना मानवरा. का रे दगडू त्या नामदेन बोर मारलं का रे? हो ना बा बुडे बा मारलं बोर. डम पाणी लागलं नामदेव भाऊले. 6 इंची पाणी लागलं. काय बा काय तकदीर बोलवा ना बा गड्यात. लगा आपल्या जंगलात कुठेच पाणी नाही बा. गड्याला लागलं पण पाणी. त्याले तकदीर पाहिजे बुडबा पाणी लागेल बी. नशीब फाडून येलाय नामदेव. बुडबा त्या बोरच्या आडकाठी काय लहान आले का लोक? अरे वावरातून जाऊन आले कोणी ते गाडी. शिवल्यानं अडवली होती, देवऱ्यानं अडवली होती. काय सांगता तुम्ही परिस्थिती? रस्ते सुधे नाही. जाय ना गाडी बाबा लोटपाट करून नेली बाबा वावराला. पण आपलं गावच तसं आहे गड्या. काय करणार आहे त्याला आपण? एकामेकाचं खपतच नाही ना आपल्या गावात. सारे खतुशलपणा जाय जिकडे तिकडे. आता या शिवल्याला काही गरज होती काय ते बोरची गाडी अडवायची? शिवल्याचे कोणते किडे बा कापल दे नामदेवनं? नाही पण खपत नाही एकामेकाचं. त्याला असं वाटते मी जाऊन पुढे की हा जाईन पुढे. असं परिस्थिती आहे भाऊ. एकामेकाला खतुशलपणा जास्त आहे ना. अरे त्या शिवल्यानं कोणाचं भलं पाहिलं? सारा बुरेच विचारात त्याचे. बिबा म्हणतात ना मग त्याला गावात आपल्या. पुरा शकून आहे तू. पण किती आहे ना बुरं पाहिलं की नाही. पण नामदेव भाऊ सरकत झालं. बोरले 6 इंची पाणी लागलं. डमाडम काम आहे आता. कोणाला भीक मागायचं काम नाही पाण्याचं. लोकायला पाणी देऊ शकते माणूस. एवढं पाणी आहे माणसाचं आता. आपल्याला बघायचं काही टेन्शन नाही राहिलं हो बा आता. मावार जवळच आहे. लगेच पाईप टाकली की आपल्याला पाणी. तू येतं बापा आहेतच जमलं बापा. 2 वावर पाईप टाकली की वावरात पाणी. आम्ही ना मागून बी देणार नाही तो आम्हाला. तुम्हाला दिलं असतं बुडे बा नामदेवनं पाणी. आज लोक काय नाही म्हटलं का नामदेवनं कोणा गोष्टीले. पण तुमचं वार लय दूर आहे ना. 1 किलोमीटर वार आहे. कुठून एवढं पाईप कुठून आणता मी टाकसा? नाही गड्या अजून तर काही कोणा गोष्टी नाही म्हटलं नाही गड्या आपल्याला. मग मोटर गिटर टाकली की गड्या? अरे बापा आता या बोर मध्ये तर किती मोठे पैसे गेले त्या नामदेव भाऊचे. आता अडचण आली नामदेव भाऊले पैशाची. 1 लाख रुपयाचा बोर झाला. आता अजून 1 लाख रुपये खर्च आहे पुढे. मोटर पाईप. आता कसं पैशाची काय ना काही सोय लावतील नामदेव भाऊ. मग टाकतील मोटर. जो काय पैशाची कमी आहे बे शांता आहे तो. पैसाच पैसा आहे थोडीसा. शांताने एक फोन लावला की पिटी येते डायरेक्ट पैशाची. काय पैशाची काय बापा बँकाच आहे. अरे बापा लय बापा शांता मावशीचं लय बँक आहे. पण आता काय घडी घडी पैसे मागत जाईन काय? वाटते शांताबाईच्या पुण्यीने ज्या बोरले पाणी लागलं भाऊ. शांताबाई सारखी बाईच नाही गावात. लय पुण्यवान बाई आहे ती. कोणाच्या मदतीत पडते म्हणून त्या बाईच्या वावरात पाणी लागलं भाऊ. शांतात आहेच म्हणा पण नामदेव बी काही कमी नाही बरं. दोघांची पुण्य आहे. पुण्याने दोघांच्या पुण्याने पाणी लागलं बा. हो त्याचं कोणतंच काम म्हणजे असं असक्सेस होतच नाही. सक्सेसच आहे कोणतंही आहे ना हाती घ्या.
तेव्हा कसं असते माहिती आहे का, दोघांच्या विचारानं काम केलं की नाही साऱ्या गोष्टी पद्धतशीर होत असतात. पण एक चालते तिरपान एक चालते हेकोळा, त्याच्यात काम सारखं होत नसते माणसाचं. त्या दोघांचे विचार एक आहेत, प्रगतीचे विचार आहेत दोघांचे बी नवरा बायकोले, म्हणून त्याचं काम कोणते सक्सेस होते. ही बरोबर आहे म्हणा तुया. कसं दोघं नवरा बायकोची साथ असली की नाही कोण्या गोष्टी कमी नाही पडत माणसाली. साऱ्या गोष्टी माणसासारख्याच होतात. हा बुडबा. चला बा येतो मी जातो बा. हो जा जा बुडबा. तो पाय कंदील बुडा कसा विचारते तो, नक्की कंदील बुडा बोर मारते वावरात. मारू द्या बाबा बुडेले बोर, चांगली गोष्ट आहे. पाणी लागलं तर डमडम साऱ्या गावात बघायच होईन ना. कसं पोरी सोरी तरी भेटतील, लग्न फग्न लवकर होतील ना पोराई. सारेलेच पाणी लागायला पाहिजे, सारे फुलं व्हायला पाहिजे रे बाबा. नाही बोर तर मारायलाच पाहिजे रे, पण त्याच्याबरोबर 5-5 झाडं बी लावायला पाहिजे. कसं पाणी जास्त पडेल ना, मग जास्त पाणी पडलं तर बोरले जास्त पाणी येईल असं आहे बाबा म्हणलं. अरे बा झाडं तर लावायलाच पाहिजेत बा. झाडं लावले तर बा हे ऊन तरी एवढं तपणार नाही बा. थोडा थंड आजारी झाली, झाडच नाही राहिले, सारे तोडले बा. धुरे धारे सारं चक केलं, जंगल तोडले लोकांना. काय खरं नाही. हो समाधान भाऊ, झाडं तर पाहिजेत बा. चला मग मी येतो बा नामदेवाच्या घर. हो ये बा ये. छदू लागल्याशी कारण नाम्याला पाणी लागाले. बे आपण अटीस तो बी आपल्याला कसं माहित पण पाणी लागलं की नाही लागलं तर आपण अंतर आहे मी शेवटून सांगू पाणी लागलं की नाही लागलं. काय वेळा माणूस असतो पहिले कोणी नाम्याला पाणीच नाही लागायला पाहिजे. हा पाणी नाही लागायला पाहिजे. आणि पाणी जर लागलं गेलं माझी ना बोकांडीनच गावात. मुंशीराम भाऊ कदलो बुरो पाहिजे लोक इथले का, तुला का पोटभर खाऊन राहिला का, खाऊ देणले का, लागू देन बा पाणी. पैसा चालला का त्याचा पाण्यासारखा खर्च करून राहिला बिचारा. लागू देन बा लागलं तर पाणी द्यायला तर. अरे बा गावात कोणाला पाणी लागलं चालीन, फक्त या नाम्याला नाही लागायला पाहिजे. हा साधा थोडी थोडी टेम्पोच टाकतील मी आडवं. चालू आराम कोराय ना. हा मातले मस्तकात बसते तो थोडी थोडी चबरत राहते साला. नामदेव कोणते खेळी बा कापले तुमचे, पाणी लागलं पाहिजे म्हणून राहिले तुम्ही द्याले तर लागू द्या ना बिचारायले. लाख रुपये खर्च होऊन राहिला आणि त्याचा काय राजा तुम्ही विचारच करत नाही बा. पायात पाहता बा तुम्ही लोक म्हणून तुमचं कधी बी बुरत होत राहते. म्हणून तुमचं पोरगं कसं हितभर झालं राजा, त्याची हाईटच नाही वाढली. लोकांचे सत्कर्मी काम नाही केले तुम्ही ना, सारे बुराईच केली ना. काय साधू मा बरोबर राहतं, माझ बुराय करतो का रे हो. मा तोंडार मला म्हणतं काय हो सत्कर्मी कामं म्हणजे मी काय केलं. हा का बाया धरल्या का म्या. हा का शिल्लक नको बोलत जाऊ तू. त्याचं मा पडत नाही. धुऱ्या वाद आहे आमचा. हा माय कशी धुरे फोडत राहायचो सदै सदै. अरे बा मुंशीराम भाऊ वादा ठिकाणी, पण आता कसं त्याचं चांगलं होऊन राहिलं तर होऊ द्या माणसानं. हा चांगलं पाहिलं पाहिजे की बा मले नाही मापेक्षा 10 पटनं पाणी चांगलं दे द्यायला असं म्हणायला पाहिजे माणसानं. तुम्ही राजा म्हणता त्या बोरले पाणीच नाही लागायला पाहिजे, म्हणजे बोरं चित्न झालं की नाही. अरे बा त्याचं तर मी वाईटच पाहिजे. हा कधी बी वाईटच पाहिजे त्याचं. 24 तास वाईट, रात पर दिवस वाईटच. हा तो दिसते मला हरामखोर. हा त्या भामट्याचं सुधच नाही व्हायला पाहिजे. काय बा तुम्ही लयच बुरे पाहता बाबा, पाहतच पाहता बा लोकायले. मुंशीराम भाऊ चालत बाबण्या. अरे बाबा नाम्याला पाणी लागलं नाही, शांत्या नाम्या बाबा तलाव बुड्या मोबाईल तरी बोरले पाणी लागले द्यायच्या. पाहिजे सायाचं पाणी लागलं का त्याच्या बोरले लागेल नव्हतं पाहिजे ना सायाचं. हा चालं बोरले पाणी लागलं साया गेले. त्या नाम्याचं तोगदीर लयच बोलवा नाही नो बा, लागलंच बाबा त्याला पाणी. झालं मग पाणी लागलं तर काय वाईट झालं. हा आपल्या गावातला एक माणूस पुढे चालला ना. काय गड माणसं आहे गड तुम्ही. हा धुपुडेच मारता भलते तुम्ही गड. अरे साधू तुला काही समजत नाही. हा आमचं काय आहे तर तुला काय माहित आहे बे. हा बोल नको तू. चला चला ते शांत्या नाम्या गेली घरी, आता ते बोर मशीन गेली घरी. चला आपण बोर पाहून द्यायचा. चला ना तुम्हाला दाखवतो ना कुठे मारला जाणार. बरोबर पाहू दे बरोबर त्याचा बोर कुठे मारला त्यानं तो सायानं. हा बरोबर पाणी लागलं सायाले. ती चांगलीच पोरपली हो नामदेला पाणी लागलं तर सनसन करून राहिले नाही काही. थांबा बाबू तुम्हाला 10 सपाट्या गोष्टी येईल ता समजेन तुम्हाला. तर लोक नाही समजत. तर बुरं पाहतात बा हे एकामेकाचे. काय शेतकरी म्हटलं की विषय संपला बा. एकामेकाचा खतुजेल पण आहे जोडीचा. धुऱ्याचा आवाज, कोण काही केलं घर बांधलं की त्याचा आवाज. काय म्हणजे कोणाला सुद्धा दिसतच नाही अटीसा. त्या नाम्याला पाणी नव्हतं लागायला पाहिजे गड्या बघून, पण पाणी लागलं गड्या. हो पाणी लागलं सायाला यायला. हा यानं कसं आपल्या दारी घरोदारी करायला पाहिजे होतं, हातपाय जोडायला पाहिजे होते ना. पण सायाचं यायला पाणी लागलं. आता काय हातपाय जोडणं आपल्याला. काय करता मुंशी भाऊ, आपल्या हाती आहे कोणती गोष्ट. सायाला नच भेटली ना पाण्याची, तटीच बोर मारलं सायानं. हा लागलं साया बोरले पाणी, पण जाऊ द्या लागू द्या पाणी. आता लाईट कुठून आणि पाहू ना पुढे. हा चला तुम्ही वारा चला दाखवतो तुम्हाला पॉईंट बोरता. चालेल बसा तू. हो चला चला. रघु आपल्याला यंदा पराठे राखायचा काही होकही आला नाही बा यंदा. काय यंदा पराठे लावतात की नाही बा लोक. अवघड आहे यंदा. काय खरंच गड्या होका नाही आला आपल्याला. यंदा काय मेळ नाही दिसत मला पराठा लावायचा. पाणी नाही ना पोळेल यंदा पद्धतशी. हिरायला पाणीच नाही ना. आपल्या वेळेस आपल्या गावात काय बघत होतो गड्या. किडीन बापा ऊस गीस काय जलवा होता बा. आता लेगा काही लेगा पराठी होत नाही बा. काही पाणीच नाही हिरायले बा. पावसाळ्यात होऊन नाही राहिला तर काय इंदे हिरीत पाणी. हा पण पाणी पुरलं असतं, पण एका वारात 3-3 डोबले झाले ना भाऊ रे. हा 3-3 हिरी एका वारात. आपल्या वेळेस होत्या का.
गड्या आपल्याकडे एवढ्या इरीच नव्हत्या इकड्या. अटी आहे तोटी आहे तोटी आहे तोटी आहे. आता ते एका वारात 3-3 इरी झाल्या, मग काय पुरणार आहे पाणी? लोक बघायचे हाऊस जास्त लागेल, आपल्याकडे जेवढी काय हाव नव्हती. आणि मोतीराम फार बा काय म्हणतं सगळं हो नामदेव बोर मारलं ना. दुष्काळात 13 महिना लागलं का पाणी? काही लागलं नशीन द्यायला बी. अरे पाणी असं डम लागलं की बस 6 इंची 7ची मोटर चालते, आटत नाही बोर. असं पाणी लागलं नामदेवले. चांगलं झालं मग गड्या पाणी लागलं तर. मला वाटलं बा आपल्या जंगलात पाणीच नाही का. आता बोर तर सक्सेस झालं रे. हो गड्या नामदेव लागलं पाणी. तू काय विचार करून राहिला मारणे वावरात बोर? पैसा आजला सारं जाय तुझं बागायत होते ना का म्हणा. तो तर विचार करूनच राहिलो मी बोर मारायचा. बोर तर मारतोच गड्या मी. हो आता कसं नामदेवले पाणी लागलं, नामदेवचं बोर सक्सेस झालं तर माझी सक्सेस होईनच ना. हा मारतोच मी बोर आता. हो मार 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 बोर मार. बघायत झालं चांगलंच आहे ना मग लेगा. नामदेव भाऊ चॅप्टर आहे बरं. नामदेव पाणी पाहिलं असेल बाबा. पाणी पाहिजे पहिलं वावरात. नाही आता सरपंचाला भेटतो मी. सरपंच आहे ओळखी जाय तो पाणी पाहणारा. नामदेव वावरात तो झालता, मला माहित पडलं ते. आता जा तुम्ही सरपंचाला सांगतो की त्याला फोन लावा म्हणून आपल्या वावरात बोलून घ्या. लगेच बोर मारून घेतो ते हातानं. हो पाय लवकर पाय बा घे मारून. कसं पाणी पावसाळ्याचं काही सांगता येत नाही ना. पाणी पडलं तर कसं वावरात गाडी नाही जाणार बोरची, तर कसं तू मारून घ्यायचा. जाय वय सांग गाडी. हो जातो बाबा मी. भेटतो बाबा पहिले सरपंच आले. चारे गड्या नामदेवले शांताले पार्टी मागून बोरले पाणी लागलं द्यायच्या. पार्टी तर घेणंच आहे भाऊ द्यायची सोडून. पार्टी का सोडणार आहे का ते इले? बिना पार्टी थोडी सोडतो ते इले. पुऱ्या गावाले भंडारा आता. बोरले पाणी जमके लागलं द्यायच्या. म्हणले का नामदेवनं शांतानं आपल्याला सांगितलंही नाही बा बोर मारून आले काही की काही. कानोकान खबर नाही बा. रातोरात कार्यक्रम केला बा. एक दिवस फक्त हिर आटली तर लगेच दुसऱ्या दिवशी बोर. ह्या गोष्टी तर काय माजूने असतात काय गड्या. पहिलेच तर तुला माहित नाही आपलं गाव हांडू खराबी आहे. तेल टाके गाव आहे. लोकांनी कसं त्याची बोरची मशीन वावरात नसती जाऊ दिली भाऊ. माहीत पडलं असतं कोणाला तर. कोणा काट्या टाकल्या असत्या तर, कोण रस्ते खणले असतं, कोण रस्त्यात पाणी सोडलं असतं. हे बोरा गाव आहे. बरं नाही सांगितलं ते येणं तर. बरं तेही बरोबर आहे म्हणा. ती असं इचकटेल गाव आहे. काय कोणाचं काही खपत नाही. त्यानं नामदेवनं केलं तेही बरोबर आहे बाबा. चुपचाप केलं, चुपचाप बोर मारलं, पाणीही लागलं. आता आपल्याला माहित पडलं, चाल बा आता भंडारा मागू द्यायला पार्टी. पाहू ना आता भंडाऱ्याचं काय म्हणतात तर. नाही तर मग पेढे तर आहे तो जिंदाबाद. पेढे खाऊन येऊन त्याच्यावरून चाल. काय सरपंच नामदेव बोर मारलं म्हणतात? हो कुठे बा नामदेव मारलं ना बोर. काय सरपंच पाणी चांगलं लागलं म्हणतात नामदेव भाऊले. हो पाणी गिनी चांगलं लागलं. 6 इंची पाणी लागलं. पाण्या काही वांधा नाही. फुल पाणी याचा नामदेव भाऊ. काय सरपंच आपली लाईन लावणं गडा काय ना की. कोणता आहे तो पाणाडी पाणी पाहणारा कोण आहे बा? तो अन्न मी मारतो ना बोर. मुली मारणार आहे गड्या. म्हणजे बरं त्याचा नंबर फोन लावता येईल तू. हो सरपंच मुली मारणार राजा बोर. हा त्यावर त्याचा नंबर द्यावर फोन लावतो तुम्ही द्यायला. हा पाटील तुम्हाला तर पाण्याचं काम नाही बा. पाणी डॅम आहे तुमच्या जो. डॅमची पाणी आहे, इरायली पाणी चांगलं आहे तुमच्या. तुम्ही कुकडे बोर मारता बा? अरे बापा सरपंच पाणी पाहिजे माणसात बोर. कमी पडलं हे तर मग दुसरी व्यवस्था पाहिजे नाही माणसाचं. आता बोरले पाणी लागून राहिलं तर बोर मारायला नाही पुरत काय. हा होल पाहिजे माणसाचं करेल. हो ना बा कमी पडलं तर पाणी पाहिजेच माणसाचं. सरपंच टाइमपास करू नको. लावणं त्या पानाड्याला फोन लावणं. हा लवकर सांग ना माया म्हणून. माई पाय लावणं पॉईंट आले. एवढी घाई केल्यानं चालते का? जरा शांतता ठेवानं. संध्याकाळी लावून आपण फोन. आता तू कसा कुठे पॉईंट पाहायचं काय की काही. आता दुपार आहे राजे हो. तुम्ही दुपारीच मला सांगून राहिली. हा थांबा संध्याकाळी पाहून काय आहे तर. एवढी घाई काल करून राहील तुम्ही. बापा तू आमचा का पाहणार बापा? तुझ्या दोस्ताला पाहिजे तू नामदेवतो बापा. झटकून बापा पाण्याला फोनही लावला, वावराची नेला, पॉईंटही पाहिला, बोरही मारला. आम्हाला होताना पता बापा. अरे चुपके काम केलं. आणि आता बा आम्हाला पाण्याला फोन नाही लावत नाही बा. आम्ही म्हणून राहिलो तर. तसं नाही बाबा कुठे बा दोस्त फोस्त नाही. पण आता त्याला टाइम काळ वेळ असते की नाही काय ना काही. आता संध्याकाळी लाईन मी त्याला फोन. तुम्ही येता ना बापा. तुमच्या देखतच बोलतो मी. दुपारी फोन लावणं बरोबर आहे काय? आता तोच पाहतशीन पॉईंट कोणाचा पाण्याचा. त्याच्या मनात फोनाला इचकलो की नाही दुसऱ्या डांगोवर. बरं सरपंच तुम्ही म्हणसान तसं बा. संध्याकाळी लावा फोन. पण मग अर्जंट लावजा फोन. आता काय मग नामदेव होतं पुढे? नामदेव टाकतात की नाही मोटर मग पुढे? गड्या सरासा बजेट हुकला गड्या माणसाचा. 1 लाख रुपये बोर मध्ये गेले ना. आता मोटरची सोय नाही बा. पैशाची अडचण आली ना बा माणसाले रे. तर मग मोटर तर आजच आणणं होती. पण पैसे कोणी एक तर उधार देणार बी नाही. उधार घेतलीस तिथं दिलीस ती दिवाळी फिवायला पैसे मग नेऊन. आहे का कोणी ओळखीचा रे देणार उधार फुधार? आता ठीक आहे पैशाची कमी आहे बापा. शांताबाईने एक फोन लावला पेटीचे ते पैशाची. तुम्ही काय आम्हाला सांगून राहिले हो बाबा. उधारीच्या गोष्टी करून राहिले तुम्ही. उधार घ्यायचं काम आहे का जाईल?
अरे हो बाबा, शांताबाईनं फोन लावला की पेटी ती पैशाची, पण मला घडी घडी पेटीच मागत जाशी. हा, आपलं तर पाहिजे नाही काही ना काही. देऊ काय नामदेवले पैसे? तू सांग, देऊ काय पैसे? किती पाहिजे त्याला सांग, आकडा सांगायला लाव द्याल, लगेच पैसे त्याला काढू. जागा बुडे बा पैसे. अरे हो ना, अरे मी देतो ना पैसे, फक्त तिच्या पाण्याला पाय तू पैसे. हा, नामदेवचं सारा काम क्लिअर करून देतो मी. मोटरले पैसे देतो, त्याला पायपाली पैसे देतो, आणि लाईट गेट घेतो, खांबे मांबे लागत असेल त्यालाही पैसे देतो मी त्याला. लाख लागो, 2 लाख लागो, 3 लाख लागो, किती लागो पैसे मी देतो त्याला. फक्त माझी सेटिंग लावतो, मला बोर मारणार आता. बरं, हा हा, मी तुमचं ते पाण्यावाल्याचं पाहतो ना, पाणी पाहणाराचं. फक्त ते नामदेव भाऊचं मग आता चला मग भेटू नामदेव भाऊली आणि सांगू की बा मी पैसे देतो, सांगा भाऊ तरी कसं माणसात सरको येईन हो. चालता भेटू आपण नामदेव जात्री जाऊ. सांगू द्यायला पैसे देतो म्हणून मी, आणि लाजाल मोठा. हो हो, चला. पाय रे शिवला, हे नाम्याचा बोर, हे ना बोर नाम्याचा. पट्टी मारलं गड्यानं बोर, कोण्या गावाचा पानाडी आणाल तर काय माहित गड्यानं पाणी पाहायले. बापा शिवला तर सॉरी बापा. पा म्हणजे ना भाऊ, लागलं नाम्याला पाणी. घडा काय करतो, आपली तर लय कोरपून राहिली, पण त्याचा साऱ्या तब्दील लय बलवान आहे रे. हा, कोणता पत्ता फेलणे जातल्या का? उद्या ना पाणी चांगलं झालं लागलं तर आपल्या गावातलाच एक माणूस पुढे जाईन. साधूबा काही समजत नाही, तुम्ही फक्त ते पोथी पुराण त्या गोष्टी करत जा. हे गावातल्या राजकारणात मधा पडत नव्हता. तुमचं काम तुम्ही करत जा. हा, हे काल्यानं राजा मुंशीराम भाऊ सोबत या माणसाला तुम्ही साधूबाले गाड्या शिवला जाऊ दे ना. काय मुंशीराम भाऊ, आता काय करता आपण? हा पुढे जाईन ना. हा, याच्या बोरले डमाडम पाणी लागलं ना बा. आता काय करणार बा, आपल्या हाती काय आहे आता? आता काय आहे, आता नुसतं फक्त कोरपा होणे, दुसरं काहीच नाही. हा, बुडाला आग लागणे, दुसरं काय हाती आपल्या? आता पाणी लागलं, बोरही मारलं, आता काय राहिलं? मुंशीराम भाऊ अजून याची गुंडी फसते ना हो. याला या बोरमध्ये मोटरच नाही टाकता येत. शिवलाच्या वावरात खांबे आहेत ना, तटून लाईटच नाही आणून द्यायची इकडे. अरे पण या शिवलाच्या गाडीत दम नाही ना बे. यानं याच्या वावरातून काय बोर मशीन येऊ दिलेलं का? माझ्यासारखा असतं येऊ नसती दिली. पण हा बयाड सुत्र्या याच्यावरून आली की ना मशीन, आणि हा लाईट काय घेऊन येणार नामदेवले? हा, लाईट गीट सारं घेऊ देते. हा लटर भुसा माणूस. मुंशीराम भाऊ आता नाही घेऊ देत त्या लाईट फाईट मारातून. पहा तुम्ही काय करतो, खेळता खांब्या जो आहे. थांबा तुम्ही, बजेटच बसवतो मी. हा, लाईटच नाही येऊ देत डिसा. मला काय कमी समजून राहिल्या तुम्ही आता? अरे काय गळो तुम्ही एकामेकाला खतुशेलपणा करून राहिले घेणार देणं. अरे काय बा, त्या नामदेव कोणती किळी बा कापले तुमची बाव हो? काय नांदी लागले गळे हो तुम्ही? बोर मारलं, पाणी लागलं, आता लाईट गेट घेऊ द्या, बघत करू द्या, बिचारायला जाईल तर जाऊ द्या पुढे. तुम्ही खेकड्यासारखे काल त्याला मागे ओढून राहिले, तुम्ही पुढे नाही जाऊ राहिले, त्याला नाही जाऊ देऊन राहिले तुम्ही. अरे साधूबा, तुम्हाला समजत काही नाही ना, चुप बसा ना तुम्ही. फालतू राहिलं राजा मधा फडफड करता तुम्ही. हा, कोरपा आमच्या ढुंगणाला व्हायला तुम्ही आधी आम्हाला शांतपणा शिकून राहील. असं आहे तसं आहे, फला नाही. मुंशीराम भाऊ अशा माणसांसोबत आणू नका जाजू राजा. कसं हा फाट पाडते आपल्या मोदीत. हा दुसऱ्याची आपल्या तोंडावर स्तुती करून राहिला ना. सांगा बरं आपल्या दुश्मनाची. बरं साधू चुप बस, बरं तू चुप बस, आम्हाला विचार करू दे जरासा. मुंशीराम भाऊ, सायाच्या याच्यात जर दगड टाकली, माती टाकली तर टोपल्यानं भरून, हा टोपल्यानं पुरं टाकलं भुजून, तर सायाचं अटीच ढेकला ती टाकता काय ढेकलं याच्यात सांगा या बोरमध्ये. गड्या हे जमते गड्या. काय बरं रो माऊली बाबा, जा बरं आणा बरं टोपल्यानं फावलं रे. देऊ धन याच्यात भुजून टाकू सायाचं बोर आपण. हे आहे की नाही, हे ढेकलं टाकायला पुरतं याच्यात पुरी माती भरून टाकू. मार म्हणा मग डबल बोर ह्याच्यात. काय ते का 10 फूट आणि 5 फूट बोर आहे का? टोपलन फावळा आणा म्हणून राहिले तुम्ही, भुसल्या जाते का? पागल झाले का तुम्ही? दिमाग सळला का दोघायचा बी? अरे 700 फूट बोर आहे ते. एवढं भुजाले आपल्याला 4 राजा लागतील, तर लोक आपण पकडल्या जाऊ टिसा. चला अटी थांबायला नाही पुरत. अजून कोणा पाहिलं टिसा तर बस आपल्या नावाची बदनामी जाय मग. खरंच रे गळं, थांबायला नाही पुरत. बरं चला आठवून आता. चला मुंशीराम भाऊ चला. पण काय करणार बे, एवढ्या उन्हात कोण येते बे वावरात? सारे कूलर मध्ये झोपेल्यात लोक. चालान कान करून टाकून याच्यात दगड हे ढेकलं आणून टाकू ना. अच्छे येसानं टाका याच्यात. कडं काय फालतू जापाना करू नका. चला मुकड्यान घरी. हा, फालतू कोणा पाहिलं ना भाऊ, फालतू अजून भांडणाचे काम. साल्ट वरती तुमच्या ढुंगणाचे. चाल शिवला, चाल पै वाटून ना, काय थांबू नको. चाल काय ढेकलं मेकलं टाकू नको बाबा याच्यात. चाल मित्र हो, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, नवीन चॅनलला सबस्क्राईब करा. विषय जर आवडला असेल तर कमेंट्स करा. हा जर विषय पुढे वाढवायचा असेल तर असं आम्हाला सांगा बरं.